सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार, BNX न्यूज 9 च्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज या पावन दिवसावर आपण पावनस्थळी आलेलो आहोत। गोडगी बृहन्मुंबई संस्था यांचं महाशिवरात्री निमित्त आयोजन संगीत स्पर्धा संगीत संध्यामध्ये आपण येथे आलेलो आहोत। आपल्या सोबत आहेत संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी सर। सर नमस्कार। सर्वप्रथम आपणास व आपल्या संस्थे शिवरात्री निमित्त आमच्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा सर। धन्यवाद धन्यवाद सर। सर आज सोलापुरात एवढा मोठा महापर्व होत असताना आपल्या या मंदिरात मात्र लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे, याचं नेमकं कारण काय सांगाल? आज रोजी मठाचे मठाध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री 1000 जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे सध्या वाराणसी म्हणजे काशी येथे महायात्रा असल्यामुळं ते गेलेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि हे कार्यक्रम अशा पद्धतीनं होण्याचे कारण म्हणजे या पूर्वीचे मठाध्यक्ष तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी ही प्रथा सुरू केली आणि या ठिकाणी 1008 शिवलिंग स्थापना केली। त्यामागचा हेतू काय की यामध्ये द्विशैव धर्म कसा आहे की मानव जातीचं कल्याण करणार आहे, म्हणजे सर्व जात त्यामध्ये कुठलाही भेदाभेद नाही, काय नाही, सर्व जातीचा विचार करणारे संस्था। आणि या माध्यमातून हे काम करत असताना महाराजांनी विचार केला की आज जे पाश्चात्याचं अंधानुकरण चालू आहे ते बंद व्हावं आणि या निमित्तानं जेवढी शक्य आहे ते लोक मठाशी बांधले झाले की ते संस्कार तिथे टिकून राहतात, हा विचार होता। आणि त्यामुळं 1008 शिवलिंग स्थापना करत असताना काहींनी आपल्या लग्नाचे वाढदिवस, काहींनी आपल्या मुलांचा वाढदिवस, काही लग्नाचे वाढदिवस, काहींनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ इथं शिवलिंग देऊ केले। आणि या निमित्तानं वारंवार हे लोक यायचे आणि एक प्रकारची भावना त्यामध्ये की आपण दृढ होत गेली मठामध्ये। आणि आजच्या दिवशी शिवाला काय प्रिय आहे तर जलप्रिय आहे। जलप्रियामध्ये या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे काय काम क्रोध लोभ मोह मत्सर आहेत या निमित्तानं या ठिकाणचे आपले जे विकार आहेत दूर होतात आणि शिवांच्या जला अभिषेक केल्यानंतर मनाला एक प्रकारची शांती लाभते आणि एक ऊर्जा निर्माण होते आणि 1 वर्षभरापर्यंत ती ऊर्जा टिकून राहते। पण पर्यायानं वारंवार इथं आल्यानंतर मनाला आपण एक शांती लाभते, आपण एकमेकाशी तिथं एकरूप होतो, शिवाशी एकरूप होतो आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये जे काय आहेत ते वाईट विचार दूर होतात। आणि या ठिकाणी महास्वामीजींचे विचार केले। आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठीची गर्दी माझ्या माहिती, पण मी आता माझ्या मठाचं किंवा माझ्या संस्थेचं कौतुक करतो अशा भागाने गेल्या 10 वर्षातला आजचा रेकॉर्ड हा फार मोठा आहे। आज जवळ 32 क्विंटल शाबू हे प्रत्येक भक्तांना देऊ करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि अशा पद्धतीनं जगद्गुरूंचा आशीर्वाद आताच जगद्गुरू विचारले कार्यक्रम कसं चाललाय म्हणजे सर्व भक्तांच्या सहकार्यानं आणि हे सगळे 9 आहे ना BNX 9 म्हणजे अशा अनेक चॅनलने आपले बातमी हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक वर्षापासून करत आले आणि त्यामुळे त्याचाही परिणाम निश्चितच म्हणजे माध्यमामधून देखील विचार झालेला आहे। आणि सर्व भक्त इथे येतात आणि नतमस्तक होतात, प्रसन्न होतात आणि त्यांना एक आनंद होते आणि इथून प्रसाद घेतल्यानंतर झाल्याची भावना निर्माण होते। आणि ही सगळी किमया मी शिवाचार्य महास्वामीजी, योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे आणि असंच सदैव त्यांचा आशीर्वाद लावावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण ही बातमी सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, त्याबद्दल आपले मी आभार मानतो। धन्यवाद सर, अंदाजे सकाळपासून किती भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे? 1 लाख लोक होते। 1 लाख आणि रात्रीच्या आता 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत अजून माझ्याप्रमाणे 5-50 हजार होईल। परंतु आता विशेष महापूजा म्हणजे 12 वाजून 18 मिनिटांनी आणि 1 वाजून 18 मिनिटापर्यंत एक विशेष महापूजा या ठिकाणी संपन्न होते। त्या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि पूजा संपन्नाचा प्रसाद घेऊन जातात। सर, सोलापूर सोडून इतर गावातले भाविक सुद्धा इथे येतात का? हो, आता बघा या ठिकाणी आज जवळजवळ 200-300 भाविक हे कर्नाटक आणि आंध्रमधून
आणि एक चांगला आनंद आहे. कारण हे एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र व्हावं यासाठी सगळ्या भाविकांनी प्रयत्न करावा, राजकारण्यांनी प्रयत्न करावा. आणि या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे 1008 दिला आणि मूर्ती आहे त्या मूर्तीचं लोकार्पण 2018 मध्ये झाले. आणि तेव्हापासून खरोखर म्हणजे आपल्या मठाचा विकास झाला. कोणामुळं तर भक्तामुळे झाला. आणि भक्त आणि मठ हे एक असल्यामुळं मठाचा विकास तर झाला. या ठिकाणी लोक येत असताना, तल्लीन होत असताना त्यांच्या मनामध्ये जे मनोकामना व्यक्त करतात मनोकामना पूर्ण देखील झालेली असं भाविकांचं म्हणणं आहे. मी दावा करणार नाही, पण भाविकांचं म्हणणं आहे आणि ते त्यामध्ये सत्य देखील आहे असं मी समजतो. परगावचे काही भाविक येथे मुक्कामाला सुद्धा राहतात का? आता तेवढी मोठी सोय नाही, तेवढे लोक आले तर त्याची सोय होते. पण त्याचा एक अजून प्रोजेक्ट आहे ते जेव्हा होईल महाराष्ट्राच्या कृपेने पण होणार आहे. पण त्यासाठी आपल्या सर्वांची काय मदतीची अपेक्षा आहे. आपल्या सर्वांची होऊ शकणार नाही. त्यासाठी आपण ज्या पद्धतीने हे केंद्राच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतात ते भक्तगणासाठी भक्त निवासासाठी आपण देखील मदत करावा अशा प्रकारची अपेक्षा होतो. सर, आता आपण म्हणलात सकाळपासून अंदाजे 1 लाख लोक आणि इथपासून पुन्हा 20 ते 30,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख लोकांची भाविकांची गर्दी येते उमळली होते. तर आपलं नियोजन कशा प्रकारचं असतं किंवा किती दिवसापासून आपली तयारी चालू असते सर? हे पहा, आमच्याकडं वर्षामधून जवळजवळ 7-8 कार्यक्रम होतात. डिसेंबरला तपोरत्नम योग जयंती पुण्यतिथी, 6 फेब्रुवारीला नृत्यपशी पुण्यतिथी आणि लगेच आठवड्यानंतरच महाशिवरात्र झालं. पण आमच्या संस्थेचे सर्व भक्तगण प्रयत्न करतात. पण आमच्या संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर घरी जातात असं भाग नाही. इथं आमच्या संस्थेमध्ये कोणी टाइम बाइंडिंग म्हणून काम करत नाही. इथं एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, त्यांना देखील एक प्रकारचा आनंद होते. हे 400 कर्मचारी दिवस रात्र मागच्या आठवड्यामध्ये यात्रा झाली, जवळजवळ 10 ते 15,000 लोक तिथे आले. पण आज इथं 1.5 लाख लोक येतात. याचं सर्व नियोजन करण्यासाठी 1 आठवडा झाला. आणि या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं सहकार्यामुळं आजचा हा कार्यक्रम, हा महोत्सव अतिशय आनंदमय झाला असं. सर, आज महाशिवरात्री निमित्त भाविकांना आपण काय संदेश द्याल? आज जे आपण तल्लीन होऊन नामस्मरण करून आपल्या मनात जे दुःख आहेत, कष्ट आहेत ते दूर व्हावं, सर्वांचे कल्याण व्हावं असा संदेश आहे. कारण इथं महास्वामींची शेवटच्या क्षणामध्ये सर्व भक्तगणांचं कल्याण व्हावं, त्यांना कुठल्या प्रकारचं दुःख होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारचा संदेश महास्वामी दिला. आणि तो संदेश मी आपण सर्वांना देतो. आपलं आरोग्य, आपण आपलं जीवनमान आनंदमय व्हावं अशा प्रकारच्या. सर, आमच्या चॅनल मार्फत आपण खूपच चांगला संदेश लोकांना सुद्धा दिलेला आहे आणि आपल्या संस्थेची इत्तमभूत सविस्तर आणि आध्यात्मिक माहिती सुद्धा आपण दिलेलं आहे. त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.